नमस्कार. आपल्या मुलांसोबत वेळ घालवायचा एक सगळ्यात छान मार्ग कोणता? तर त्यांच्यासोबत काहीतरी नवीन, काहीतरी क्रिएटिव्ह करणं, हो ना? तर आज आपण अशाच एका भन्नाट आणि सोप्या ॲक्टिव्हिटीबद्दल बोलणार आहोत, जी केवळ मजेशीरच नाहीये, तर मुलांच्या विकासासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे. आपण आपल्या मुलांसाठी अशी एखादी ॲक्टिव्हिटी शोधताय का जी अगदी सोपी असेल, मजेशीर असेल आणि टाकाऊ वस्तूंमधून काहीतरी सुंदर बनवेल? हा प्रश्न खरं तर अनेक पालकांना आणि शिक्षकांना पडतो. म्हणजे बघा, नुसतं मनोरंजन नको, तर त्यातून मुलांची वाढ सुद्धा झाली पाहिजे. चला, आज आपण अगदी तशीच एक कृती बघूया. तर चला बघूया कसे आपण अगदी साध्या टाकाऊ कागदाच्या तुकड्यांमधून एक सुंदर, एक उत्कृष्ट कलाकृती बनवू शकतो. खरं सांगायचं तर ही एक जादूच आहे, जिथे आपण रिसायकलिंग आणि क्रिएशन म्हणजे पुनर्वापर आणि नवनिर्मिती यांना एकत्र आणतो. बरं, मग हे कागदी गोळ्यांचे मोझॅक म्हणजे नेमकं काय आहे? हे ना एक खूप सोपं तंत्र आहे. यात मुलं काय करतात? कागद फाडतात, त्याचे छोटे छोटे गोळे करतात आणि मग ते एका चित्रावर चिकटवतात. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांच्या बोटांच्या लहान स्नायूंना, ज्याला आपण फाईन मोटर स्किल्स म्हणतो ना, त्याला एक जबरदस्त व्यायाम मिळतो. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी लागणारं साहित्य खूपच साधं सोपं आहे. खरं तर यातल्या बहुतेक वस्तू आपल्याला आपल्या घरातच सहज मिळतील. चला तर मग पटकन बघूया काय काय लागतंय ते. हे बघा किती साधं सामान आहे. जुनी वर्तमानपत्र किंवा कुठल्याही रद्दी कागद चालतील. सोबत थोडे रंगीत पतंगाचे कागद असतील तर उत्तमच. मग पोस्टर कलर्स, एक ब्रश, एक जाड पुठ्ठा किंवा ड्रॉइंग पेपर, चित्र काढायला पेन्सिल किंवा स्केच पेन, आणि हे सगळं चिकटवायला डिंग किंवा फेविकॉल. झालं, अगदी कमी खर्चात एक मस्त कलाकृती तयार. ठीक आहे, साहित्य तर जमलं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ही ॲक्टिव्हिटी करायची कशी? आपण काय करणार आहोत? प्रत्येक वयोगटानुसार वेगवेगळ्या अगदी सोप्या स्टेप्स बघणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान दोस्तांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. आता या वयात कसं असतं, त्यांची बोटं खूप नाजूक असतात आणि त्यांना मोठमोठ्या आकारांवर काम करायला खूप आवडतं. या मुलांसाठी ही ॲक्टिव्हिटी अगदी सोपी ठेवायची आहे. पहिली पायरी, मोठ्यांनी काय करायचं? पुठ्ठ्यावर एक मोठं चित्र काढून द्यायचं. समजा हत्ती काढला किंवा बदक. मग दुसरी पायरी, मुलांना वर्तमानपत्र द्यायचं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायला सांगायचं. तिसरी पायरी, त्या तुकड्यांना बोटांनी चुरून गोल गोल गोळे बनवायचे. चौथी पायरी, हे गोळे पोस्टर कलरमध्ये बुडवून रंगीत करायचे. आणि शेवटची 5वी पायरी, हे रंगीत गोळे डिंकाने त्या चित्राच्या आत चिकटवायचे. बघा, कागद फाडण्यापासून चिकटवण्यापर्यंत प्रत्येक स्टेप त्यांच्यासाठी एक खेळच आहे. बरं, आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, त्यांची कौशल्य पण वाढली आहेत. तर मग बघूया 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी आपण याच ॲक्टिव्हिटीमध्ये थोडासा बदल कसा करू शकतो. या वयोगटासाठी आपण थेट रंगीत पतंगाचे कागद वापरू शकतो. म्हणजे काय, रंग देण्याची एक स्टेप कमी झाली. मोठ्यांनी फूल, पतंग किंवा फळासारखं सोपं चित्र काढून द्यायचं. मग मुलं काय करतील? त्या रंगीत कागदाचे छोटे गोळे बनवतील. आणि इथे खरी गंमत सुरू होते, ती म्हणजे रंगांचं प्लॅनिंग. म्हणजे फुलाच्या पाकळ्यांना लाल रंगाचे गोळे लावायचे, पानांना हिरव्या रंगाचे, असं ते स्वतः ठरवतात. हा निर्णय घेण्याचा अनुभव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि आता सगळ्यात मोठा गट, 5 ते 6 वर्षांची मुलं. इथे तर त्यांच्या क्रिएटिव्हिटीला पूर्ण वाव मिळतो. कारण या वयापर्यंत त्यांची कल्पनाशक्ती ती खूपच वाढलेली असते. या गटातल्या मुलांना आपण पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं. ते स्वतःच्या आवडीचं चित्र काढतील, म्हणजे निसर्गचित्र, घर, गाडी, काहीही. मग ते रंगीत कागदी गोळे वापरून ते चित्र सजवतील. इतकंच नाही तर आपण त्यांना कागदाचे तुकडे चिकटवून कोलाज करायलाही शिकवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांची ही कलाकृती तयार झाल्यावर ती घरात मस्तपैकी लावा. आणि हो, त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करायला विसरू नका. आपल्या कौतुकाने त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. तर ॲक्टिव्हिटी कशी करायची हे तर आपण बघितलं, पण आता जरा याच्यामागचं शास्त्र समजून घेऊया. म्हणजे या साध्या सोप्या मजेशीर खेळातून मुलांचा विकास नेमका होतो कसा, काय आहेत त्याचे फायदे? हे बघा, ही ॲक्टिव्हिटी करताना मुलं खूप गोष्टी शिकतात. पहिलं म्हणजे ते कागद, डिंक, रंग यांसारखं साहित्य हाताळायला शिकतात. दुसरं, ते कागद फाडणं, चुरगळणं, गोळे बनवणं, चिकटवणं अशा वेगवेगळ्या क्रिया करतात. आणि मोठ्या मुलांच्या बाबतीत ते स्वतःच्या कल्पनेनं चित्र काढून ते सजवतात. या सगळ्याचा परिणाम काय होतो, तर त्यांचे सूक्ष्म स्नायू म्हणजेच फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होतात, त्यांची एकाग्रता वाढते आणि डोळे व हात यांच्यातला समन्वय म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशन खूप सुधारतं.
थोडक्यात सांगायचं झालं तर या ॲक्टिव्हिटीमधून मुलं केवळ एक चित्र बनवत नाहीत, तर ते आपल्या कल्पनाशक्तीला व्यक्त करायला शिकतात, त्यांच्या मनातल्या विचारांना, कल्पनांना एक आकार द्यायला शिकतात, त्यांच्यातली कलात्मकता जागी होते. तर मग आता विचार करा, फक्त काही टाकाऊ कागदाचे तुकडे आणि थोडासा डिंक, यातून मुलं कोणती अप्रतिम कलाकृती तयार करू शकतील? ही संधी त्यांना नक्की द्या आणि बघा त्यांच्या कल्पनाशक्तीला कसे पंख फुटतात.